हॅलो, नमस्कार ताईंनो. काल ना आमच्याकडे भरपूर पाऊस पडत होता आणि आमच्या आहोंना आणि मुलाला चायनीज खायची तर खूप इच्छा झालेली. तसं तर नूडल्स वगैरे काही आवडत नाही, आवडतो तर फक्त राईस. मी म्हटलं चला मी बनवून देते तुम्हाला. मग मी काय केलं, घरात बासमती तांदूळ होता, तो मी थोडा वेळ पाण्यात भिजवला. एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि पटापट कांदा, टमॅटो, कोथिंबीर वगैरे कापून घेतलं. तोपर्यंत भात एक साईडला शिजत होता. भात थोडासा अर्धवट शिजला, एक 70 ते 80% शिजला की त्यातलं पाणी सगळं व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि मग त्यातलं पाणी वेळून परत थोडंसं वाफवायला ठेवायचं. तोपर्यंत कढई गरम झाली, त्यामध्ये कांदा टाकला. कांदा व्यवस्थित लालसर रंगावरती भाजून घ्यायचा. तोपर्यंत भात इथे व्यवस्थित शिजून झालेला. कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कच्चा नाही ठेवायचा थोडासा, की लगेच त्यामध्ये टमॅटो वगैरे टाकले. टमॅटो बारीक व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचेत की जेणेकरून त्यातून निघला नाही पाहिजे टमॅटो. मग त्यामध्ये हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली, थोडंसं घरचं तिखट टाकलं, मीठ टाकलं. व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे. घरात थोडासा मॅगी मसाला होता, जराशी चायनीजची टेस्ट येण्यासाठी मी तो मॅगी मसाला पण ॲड केला. इथे ना माझा कॅमेरा बंद होता, त्यामध्ये मी थोडंसं सोया सॉस वगैरे पण टाकलेलं आणि थोडंसं मी आता इथे शेजवान चटणी पण टाकते आहे. सगळं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊन इथे मी 2 ते 3 अंडी फोडून घेतलेले आहेत. अंडी टाकून घ्यायची, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते अंडे. त्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलं, मिक्स केलं की अंड्याची बुर्जी अशी फुलून येते. थोडंसं झाकण ठेवायचं. झाकण एक 2 ते 3 मिनटं ठेवलं की व्यवस्थित त्याची भुर्जी तयार होते. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली, व्यवस्थित फ्राय करून घेतलं. व्यवस्थित परतून घेतलं की मग ते मसाल्यांचे फ्लेवर वगैरे त्याला व्यवस्थित तेल सुटलेलं असतं, त्यामुळे अजून त्याची टेस्ट वाढते. मी परत एकदा इथे वाफ काढायला ठेवलेला. एक दोनदा वाफ काढून झाली की मी जो अर्धवट शिजवलेला राईस होता तो मी याच्यामध्ये ॲड केला. व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. व्यवस्थित चांगला मिक्स झाला की मग आणखीन टेस्ट वाढेल त्याची. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. जोपर्यंत भात होत नाही तोपर्यंत तरी सगळं लक्ष इकडे त्यांच्या चायनीजकडे होतं. परत व्यवस्थित वरतून कोथिंबीर पण टाकून घेतले, व्यवस्थित फ्राय केला आणि मग नंतर त्यांना सर्व करायला दिलं. म्हटलं आता जे बाहेर चायनीजला पैसे देणार होते ते चला म्हटलं आता मला इथं द्या. कुठले देत आहेत काय चालायचं. चला जाता जाता एक लाईक करा बरं.